ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. आता घरातले सगळेच जण नाटक पाहण्यासाठी बाहेर गेलेले असतात. अर्जुन इकडे रूम मध्ये एकटाच बसलेला असतो आणि विचार करत असतो. ही प्रिया तर मला म्हणाली होती रात्री काहीतरी महत्वाचं सांगायचंय आणि स्वतःच नाटकाला गेली. तेवढ्यात खोलीचं दार बाहेरून कोणीतरी ठोठावतं. तसा अर्जुन म्हणतो, हो नक्कीच ही प्रिया असेल, आय एम शुअर. असं म्हणून तो दार उघडतो आणि पाहतो तर कोण, प्रिया. तो प्रियाकडे बघून मनातच म्हणतो, मला खात्री होती तू नक्कीच येणार. अर्जुन तिला म्हणतो, काय महत्वाचं सांगायचं होतं सांग की. प्रिया मात्र अर्जुनच्या जवळ जात म्हणते, काय रे, मला वाटलं तू मस्त रोमॅन्टिक होऊन माझी वाट पाहत असशील, पण तू तर इथे जाऊ दे. चल माझ्यासोबत, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. असं म्हणून ती अर्जुनचा हात धरत त्याला खाली इकडे हॉलमध्ये आणते. अर्जुन ते डेकोरेशन पाहून शॉकच होतो. प्रिया म्हणते, बघ, रेड कॅन्डल्स, रेड लाईट अँड रेड ड्रेस कसं आहे. तसं अर्जुन म्हणतो, छान आहे. प्रियाला सारखं विलासबद्दल विचारण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रिया तिच्या मनात आज एक अर्जुनला प्रपोज करायचं हे ठरलेलंच असतं. अर्जुन तिला म्हणतो, चल आपण बोलू. असं म्हणत तो म्हणतो, सांग ना, तुझ्या लहानपणीच्या आठवणी तुझं आणि विलासचं मस्त जमायचं ना, मग सांग की त्यांच्याबद्दल काहीतरी. मी तुझ्या पण जाऊ दे, तू तुझ्या आश्रमातलं काहीतरी सांग ना. प्रिया चिडून म्हणते, हे काय चाललंय तुझं. आश्रम, बालपण, आठवणी, विलास, हे मी सगळं तुला प्रपोज करायला केले. तशी प्रिया टेबलवरून गुलाबाचे एक फुल आणते आणि अर्जुनला आय लव्ह यू म्हणते. तेवढ्यात बाहेर सायली येते, पण दार तर बंद असतं. मग ती खिडकीत जाते आणि ती खिडकीतून आत पाहते तर काय, प्रिया अर्जुनला प्रपोज करत असते. इकडे अर्जुनचे डोळे मात्र सायलीला शोधत असतात. तेवढ्यात प्रियाला खिडकीत सायली दिसते. ती आता मनातच म्हणते, हा, माझ्या नकळत ह्या सायलीला इथे अर्जुनने बोलवलंय. जाऊ दे, माझं काम अजून सोपं झालंय. असं म्हणून ती पुन्हा अर्जुनला म्हणते, म्हण ना अर्जुन, मला पण आय लव्ह यू. ती खूप फोर्स करत असते, पण अर्जुन मात्र सारखं तिच्यापासून लांब जात असतो. पण प्रिया मात्र त्याला सारखं म्हणत असते, मी तुला आय लव्ह यू म्हणाले ना, मग तू पण मला म्हण ना, मला पण प्रपोज कर ना. अरे, मला या घरात तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचंय. प्रियाचे हे शब्द ऐकल्यावरती अर्जुन मात्र अस्वस्थ होतो. प्रिया हे त्याला सारखं म्हणत असते. हे सगळं दृश्य सायली खिडकीतून पाहत असते. आता पुढच्या भागात पाहूया. प्रियाने तर अर्जुनला प्रपोज केलेलं असतं. आता खरंच अर्जुन विलास मर्डर केस बद्दलचा खुलासा करण्यासाठी प्रियालाही प्रपोज करेल. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.